मुंबईत आज मुसळधार पाऊस सुरू असून मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटांनी उशिरा धावत आहेत. हवामान खात्याने आठवडाभर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली. लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. पश्चिम रेल्वे वसई रोड ते भाईंदर दरम्यान 20 आणि 21 मे रोजी रात्री 3 तासांचा जम्बो ब्लॉक घेणार असून सकाळी गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता. मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलने मिळाल्याने खळबळ उडाली. पोलीस सतर्क झाले असून सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. मुंबई विमानतळावरून ISIS स्लीपर सेलचे 2 फरार दहशतवादी अब्दुल फयाज शेख आणि ताल्हा खान अटकेत. NIA ने पकडले. दोघांवर 6 लाखांचे बक्षीस. BMC निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार असल्याने शिंदे सेना व राष्ट्रवादीत नाराजी. शिवसैनिकांनी युती टिकवण्याची मागणी केली आणि विरोधाचा इशारा दिला. वन नेशन वन इलेक्शनवर आज संयुक्त संसदीय समितीची बैठक पार पडली. संध्याकाळी 6 वाजता एकत्र निवडणूक संकल्पनेवर निर्णय होण्याची शक्यता. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वेग मर्यादा भंग केल्याबद्दल RTOने ST बसांवर 6 कोटींचा दंड ठोठावला. कर्मचारी संघाने सार्वजनिक सेवांना दंडातून सूट देण्याची मागणी केली. मुंबई पोलिसांनी दहिसर नदीत खराब सोफा फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. BMCने तो व्हिडिओ काढला असून नागरिकांनी पोलिसांच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला. पासून कच्छ व बिकानेर एक्सप्रेस ट्रेन्स पालघर स्थानकावर थांबणार. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पालघरला अधिकृत थांबा दिला. भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थनाचा पर्दाफाश करण्यासाठी 7 खासदार समित्या नेमल्या. सुप्रिया सुळे यांचाही समावेश असून त्या विदेशात ऑपरेशन सिंदूर बद्दल भारताचे मत मांडणार आहेत. महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू. शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून आरोपीने 1 कोटींची खंडणी मागितली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू. राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरांमध्ये आणि रायगडमध्येही ड्रोनवर बंदी घालण्यात आली. प्रशासनाने सार्वजनिक सुरक्षतेसाठी कठोर पावले उचलण्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबईत 4 वर्षांच्या मुलीचे अपहरण व लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू. मुंबई सेंट्रल स्थानकावर देशातील पहिले डिजिटल लाऊंज उभारले जाणार. 2.71 कोटींच्या खर्चात एअरपोर्ट सारख्या सुविधा असलेल्या लाऊंज प्रायोगिक प्रकल्पांतर्गत विकसित होणार. पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी नदीकिनारी बांधलेले 36 अनधिकृत बंगले सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पाडण्यात आले. बेकायदेशीर जमीन बळकावल्याबद्दल 5 कोटींचे दंडही ठोठावण्यात आले. बांद्रा पूर्वमध्ये खेरवाडी पोलिसांनी 41 लाखांची कोकेन जप्त केली. ड्रग तस्कर व नायजेरियन तरुणाला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून चौकशी सुरू. अटल सेतूवर BMW कार आणि डंपरच्या अपघातात चेंबूरच्या पुनीत सिंग याचा मृत्यू झाला. अपघात रात्री उशिरा झाला असून डंपर चालकही जखमी. मुंबईत सोन्या चांदीच्या दरात वाढ. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 87,200 तर चांदी 97,000 प्रति किलोवर. आफ्रिकन नागरिक चपलांमध्ये लपवून 1.91 कोटी लाखांचे सोने आणताना मुंबईत अटक.